Style. Style is the answer to everything. A fresh way. हाय गाईज अँड वेलकम बॅक टू दीक्षा प्रतीक एंटरटेनमेंट आणि तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. ब्लॉग्स जरा स्लो असतील येत असतील, आम्हाला माहिती आहे की ब्लॉग्स खूप स्लो येत आहेत, म्हणजे येतच नाही आहेत. सो आम्ही जरा लग्नाच्या प्रेपरेशन्समध्ये बिझी आहोत. आज मला थोडासा वेळ भेटला आहे तर मी म्हटलं की एक रेसिपी ब्लॉग घेऊन येते. खूप उशीर झाला आहे. मम्मी आत्ता आली आहे, पत्रिका डिस्ट्रीब्यूट केल्या सगळ्या नातेवाईकांना आणि ती आत्ता आली आहे. सो खूप उशीर झाला आहे आणि काय झटपट बनवायचं, तर मी थोडं सामान मागवलं झेप्टो केला आणि मी बनवत आहे चिकन पुलाव. तो आज चिकन पुलावची रेसिपी आहे आपली, तर ती तुम्हाला खायला तर नाही पण बघायला नक्की भेटणार आहे. तर मम्मी मला हेल्प करणार आहे चिकन वॉश आणि तांदूळ वॉश करायला मम्मी हेल्प करणार आहे. तर आता पाणी आलं, बिचारी पाणी भरते, इतकं थकून आले. आणि तर त्याचबरोबर मी पुढचे प्रिपरेशन्स करायला सुरुवात करते. सो लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी गाईज. आय डोंट नो तुम्हाला जर मी दिसते तर मी इकडे 3 कांदे घेतले आहेत, 1 बटाटा आहे, 2 टमॅटो आहेत. मी जरा कॅमेरा ॲडजस्ट करते. हां आणि ओके. तर गाईज मी इकडे घेतले 3 कांदे, 2 टमॅटो, 1 मोठा बटाटा, चिकन बिर्याणी मसाला आणि खूप सारं दही लागेल म्हणून हे मोठं पॅकेट आहे दहीचं. तर हे मी पहिला कांदे कट करून घेणार आहे. तर जर तुम्ही कांदा पील करत असाल ना तर हे ब्लॅक असतं ना, हे लोकांना असं वाटतं की कोण बोलतं ती शेकले वगैरे, पण ते काही शेकलेलं नसतं, ते फंगस असतं, बुरशी आपण त्याला बोलतो मराठीमध्ये. सो ते खायचं नसतं. खाल्लं तर त्याने फूड पॉयझन होण्याची शक्यता असते. कांदे तिखट आहेत तर कांदे तुम्ही ना असे पील करून, माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे पण मी ते आता काढणार नाही, मला कंटाळा आला आहे, तर मी चॉपच करते. ठीक आहे. तर हे मम्मी वॉश करून घेईन. वॉश करून घेणार मी आणि असे हे जे देठ असतं ना कांद्याचं इकडे, ते काढून घ्यायचं. त्याने कांदा सुटतो, इंटॅक्ट राहत नाही, तो ते आपण काढून घेऊ. आणि हा पटकन आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. तो लांब कांदे टाकून घ्यायचे, रफली चॉप करून घ्या कांदे.
3 कांदे घेतलेत मी, कापून घेतलेत. आता हे 2 टमॅटो, तेही लॉंगच कापून घेणार. कांदा आणि टमॅटो आपण आता डाईस करून झालं आहे. कांदा आणि टमॅटो, बटाटा मी वॉश करून घेते आणि कट करते. बटाटा पील केला नाही केला एकच गोष्ट आहे, तुमच्या प्रेफरन्सवर डिपेंड करतं. पण मी प्रेफर करणार की मी सोलते आणि मग यूज करणार बटाटा. तर बटाटा पण मी कापून घेतला आहे असा मोठा छान. तर फ्रेंड्स, लेट्स मूव टू द अदर लोकेशन, अदर किचन साइड. सो कुकर वॉश करून ठेवला आहे मम्माने छान. आता पटपट फोडणी घालूया आणि सुरुवात करूया आपल्या जेवणासाठी. रेसिपी, हां, तर रेसिपी आपली सुरुवात होणार आहे. Stay tuned in the vlog, and if you like our vlogs, don't forget to like, share, comment and subscribe to Diksha Pratik Entertainment. आणि खूप दिवसानंतर हा vlog येतोय, so please support my channel and मी दुसऱ्यांपर्यंत माझे vlogs पोहोचले पाहिजे. So please keep supporting and love you guys. आमची डार्लिंग अन्नू चार्जर यायला फोन स्विच ऑफ झाला. काय चार्जरच घरी स्विच ऑफ झाला म्हणून यायला. मग झालं समीक्षाचं सगळं दिलं स्टिच करायचं 9 डिसेंबरला. So hi friends, let's start with the recipe now. तर हा कुकर आहे बेसिकली, त्याच्यात मी करते. इकडे ठेवते कुकर. छान ओला आहे तो आतमधून, तर तो छान तापून द्यायचा पहिला. त्याच्या आधी आपण ना दही, त्या वाटीमध्ये दही घेणार आहोत. थोडंसं ठेवते मी आम्हाला खायला त्यासोबत. ह्याच्यामध्ये हे छान फेटून घेते मी पूर्ण. एवढं सॉल्ट दह्यामध्ये आणि फेटून घेते पातळ. हे एक अर्धा किलो चिकन आहे मी घेतलंय. ह्याच्यामध्ये मीठ टाकल्याने काय होणार, हे दही आहे ना पातळ होत जाणार. जसं जसं आपण ते फेटू ना ते पातळ होत जाणार. आता हे फेटून झाले आहे, इकडे ठेवते. कुकर मला छान तापलाय. ह्यामध्ये ऑइल टाकणार आहे मी.
1 2 आणि 3 पळी तेलाचे, कारण की ह्याला पण तेल सुटेल दह्याला. फोडणीसाठी मी घेतल्या 3 सुक्या मिरच्या, तमालपत्र आणि दालचिनी. तर हे मी टाकणार आहे फोडणीसाठी. तर सर्वात आधी आपण दालचिनी सोडायची आहे तेलात, त्याने फ्रेग्रन्स तेलाला खूप छान येतो. तर दालचिनी टाकली आहे तेलात. तर ही थोडासा फ्लेवर सुटेल, हिला थोडं शिजून द्यायचं. सो आता दालचिनी टाकली आहे, त्यानंतर मी तेजपत्ता टाकते आहे. त्यानंतर मिरची, माझं व्हेजिटेबल प्लॅटर. अद्रक लसूण मम्मीने किसलंय, तर हे टाकणार मी पहिला. आणि त्याचबरोबर कांदा, तर फ्रेंड्स, मी ह्यामध्ये सॉरी मी रेकॉर्ड करणं विसरले. चिकन टाकलं, हाफ वे कांदा कुक झाल्यानंतर अद्रक लसूण वगैरे ते सगळं टाकलं आहे मी. आणि त्यानंतर बटाटे टाकायचे, आपला टमाटो टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते 5 मिनटं वाफ देऊन घ्यायचं. याच्यामध्ये अजून काहीच नाही टाकलं आहे मी. त्याला 5 मिनिटाची वाफ देऊन घेऊया आपण. तर भेटूया तुम्हाला 5 मिनिटानंतर. सो फ्रेंड्स, आता 5 मिनिटं झालेत. हे मी उघडते. ठीक आहे. जर तुम्ही बघू शकता, ह्याला ना थोडंसं पाणी सुटलंय चिकनला. आपल्याला हेच हवं होतं. आता लेट्स डू द व्हेरी लास्ट प्रोसेस. तांदूळ मी वॉश करून भिजत ठेवले होते. हा आहे चिकन मसाला, बिर्याणी मसाला. तर हाच फक्त टाकणार आहोत आपण. अजून कोणता दुसरा मसाला टाकायचा नाही आहे. हे पॅकेटमध्ये असा मसाला असतो, तर हाच टाकणार आहोत आपण. बाकी काहीच टाकायचं नाही आहे. लोकांना वाटेल की कळत नाही. मी थोडीशी एकदम चिमटीभर हळद टाकली आहे. तसा गरज नसते हळदीची. ठीक आहे, एकदम थोडीशी घातली आहे. आणि हा मसाला आहे, हा संपूर्ण मसाला याच्यात टाकणार आहे मी. बिकॉज जे काही फ्लेवर आहे ना पुलावला, तो ह्यातूनच येईल. हा मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा.
यामध्ये मी आपले तांदूळ ॲड करणार आहे. तुम्ही चिकन बघू शकता. सो हे भिजले तांदूळ यामध्ये टाकते मी. हे तांदूळ भिजले आहेत तर त्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही आहे याच्यामध्ये. फार कमी पाणी टाकायचं आणि ह्यात थोडे मिक्स करून घेणार. आता ह्याच्यामध्ये आपलं दही, 1 वाटी पूर्ण दही आहे. हे दही ॲड करणार आहे मी. सो हे दही टाकलंय. हे दही मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. सगळा खेळ आहे ना याच्यात दह्याचाच आहे. हे खूप बेसिकली दह्यातच व्हायला हवं. तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्या टाकू शकता पण मला गरज वाटत नाही. दह्याची वाटी ह्याच टाकते मी. म्हणजे ही एक पूर्ण अर्धा लिटरची बॉटल असते ना तेवढं पाणी घेतलंय मी. ह्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. मग कसुरी मेथी देते काय फ्रीज मधून? मीठ टाकलं ऑलरेडी. सो पुन्हा मीठ टाकायचं नाही. व्हेरी नाईस. आता ही कसुरी मेथी आहे. ही मी अशीच भुरभुरवणार ह्याच्यामध्ये. थोडी थोडी टाकायची. मिक्स करणार मी. आणि हे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. पुलाव, चिकन पुलाव. हे सगळं तेल आल्यावरती तर हे कुकर लावून घेते मी. कुकर लावलाय. 3-4 शिट्ट्यांमध्ये व्हायला पाहिजे आपला राईस. तर भेटूया वन्स इट्स डन अँड वी विल हॅव फूड. आणि मग तुम्हाला दाखवते कसं झालं आहे आपला राईस. ओके बाय. सो होप यू लाईक द व्लॉग अँड इफ यू डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अ चॅनल. थोडे थोडे असे छोटे छोटे रेसिपी व्लॉग्स मी टाकत जाईन. माझा प्रयत्न खूप चालू आहे. सो आता माझी न्यू जर्नी पण स्टार्ट होणार आहे. The beginning of my new life. So I hope that all your blessings are with me. And if you like my vlogs, don't forget to like, share, comment and subscribe. Bye. Meet you when I'm eating food. Okay, bye. So guys, कुकर उतरवलाय गॅसवरून मी. कुकर खोलते. गरम आहे तो खूप. The पुलाव रेडी. पुलाव छान झाला एकदम.
आता मम्मीला लागली आहे भूक, तर पहिला तिला वाढते आणि मग ती सांगेल आपल्याला कसा झालाय तो. मला सांग खाऊन कसं झालंय पटकन. द्यायची पद्धत कसं चांगलं झालंय. त्या मम्मीचा रोल भेटलाय, चांगला झालाय.